शक्ती आहे, तिला धक्का लागत नाही. इतके विचार करून सुद्धा तिला धक्का लागत नाही, असं ते परमात्मा स्वरूप आहे. मग जर सामान्य माणसामध्ये त्याचं मन एवढं अव्यक्त, या विश्वाचं जे विश्वमन आहे त्यामध्ये किती अनंत जीव भरलेले असतील. आतापर्यंत किती माणसं झाली, किती माणसं आहेत, किती माणसं येणार आहेत, अनंतचे झाले. जन्मोनिया गेले, होऊनिया गेले, रावरंक. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. काय कल्पना कल्पना किती करू आपण कल्पना करणार. म्हणून हे किती जरी व्यक्त झालं तरी ज्याच्या अव्यक्ताला धक्का लागत नाही असं ते परमात्मा स्वरूप. मग शांत आणि आनंद ही पहिलं लक्षण. अनंत अनंत. एक अनंत दास म्हणूनच होते पैठणमध्ये, त्यांना माझ्या मित्रांनी पाहिलेले आहेत पण मी नाही पाहिलेले. अनंत का अनंत? नाथांचे शिष्य एकनाथ महाराजांचे, त्यांचा अनुग्रह स्वप्नात झालेला. ते त्याने सारखं म्हणायचे अनंत आहे, अनंत आहे, अनंत आहे, जिकडे तिकडे अनंत आहे. हे पहिलं लक्षण. आणि परमार्थ म्हणजे ते अनंत माझ्यामध्ये आहे याची जाणीव उत्पन्न होणं आहे परमार्थ. कसं घे सांगायला आहे बघा त्याची. कसं की मी सांगितलं ना, आता पण आपण किती चहा प्यायलो नाही का, टन्स अँड टन, टन सुद्धा नाही, किती म्हणतात पिपच्या पिप चहा पितोय नाही का. अनंतच आहे. किती आनंद आहे मला सांगा नाही का. शरीरामधल्या पेशी तर किती अनंत आहे, काय सांगावं आपल्याला. म्हणून पहिली जाणीव काय होईल, याने अत्यंत नम्रता येईल. म्हणजे मी शून्य होणार नाही पण शून्यवत होईल. एक सांगून ठेवतो आपल्याला की या जगामध्ये पुनरावृत्ती आहे. मी सांगितलं आता पण किती क्रांत्या होऊन गेल्या आणि प्रत्येक क्रांतिकाराला वाटतं की मी नवीन काहीतरी करतोय. अरे ते असं किती लोक आहेत का, प्रत्येकाला वाटतं ना नवीन आहे मी आमन करतो. नाही, या जगाची रचनाच अशी आहे की सारखं चक्र फिरत असतं, तेच तेच तेच. आपल्याला मी सांगितलं ना, स्टॅलिनचं मागच्या रविवारी एका रात्री 250 माणसं मारून टाकली, जे विरोधी होते ते. बायकोला मारून टाकली त्यांनी आपल्या. ते कुठे गेले होते सभेला, तिथे ती याच्या विरुद्ध काहीतरी म्हणाली. तिने घरी आल्यावर ती हातून नेल्यावर गोळी घालून मारून टाकली. आपल्याला कोण विचारलं. मग संभाजीने काय केलं, आपल्या आईला भिंतीत चिडून मारले ना, त्या बाळाच्या आवरीला जिला त्याला हातीचे खाली पायाखाली दिले ना, काय आणखी केलं नाही का. आणि आता तर पुष्कळच चाललंय, विरोधाला मारूनच टाकायचं. जगात नवीन काय आहे, तेच पैशाच्या मागे लोक लागतात. काय पूर्वी काय होते तेच होते की नाही. महाभारतामध्ये काय दुर्योधन म्हणाला, सुईच्या आग्रावर माती देणार नाही तुला. अरे म्हणजे बघा ना काय आहे, काय भगवान स्वतः अवतार असताना सुद्धा जगात ही माणसं होतीच की नाही. सत्तेकरता काय करीत होते बघा तुम्ही. आणि आणखी एक वर्णन महाभारत असं आहे, कुंती मग यांच्या घरी राहिली. जेव्हा हे वनवासात गेले त्यावेळेला धृतराष्ट्राकडे राहिली, तर तिची सारखे अपमान करीत असत ते पोरं, हे आमच्याकडे राहिली म्हणून. आणि आज काय तेच आहे की नाही. हो, सून सासूची कंबक्ती काढते ते काय होतं. आणि अरे मनुष्य स्वभाव चक्र आहे ना सारं, बघा कसं आहे. म्हणून शांतामध्ये अनंताची झाक ज्याने पाहिली ना, काम झालं त्याच. बस असं वाटलं पाहिजे मी काय आहे या जगामध्ये. नीट व्यवहारानं वागून सुद्धा अरे माझ्यासारखी किती आहेत, किती झाले, किती होणार आहेत, काय आहे त्यामध्ये. यालाच नामस्मरण असं म्हणतात. नामस्मरण म्हणजे माळ घेऊन शब्द जमले ही भावना निर्माण झाली पाहिजे तिकडे तिकडे. आणि ही सत्पुरुषाजवळ असते म्हणून तो खराच मोठा. बरं पुढे म्हणून अक्षरजय म्हणजे देवीची म्हणता बोधही उपसे, जया पर्वता पैस न देखीजे या नाव परमगती. काय ज्ञानेश्वर महाराज सांगणं आहे, तुम्ही अक्षर शब्द म्हटल्यानंतर तुम्हाला अक्षराचं ज्ञान झालं पाहिजे, बोध उत्पन्न झाला पाहिजे. म्हणून नाम म्हणलं की राम समोर उभा राहायला पाहिजे. असं नाही का.
म्हणजे तुम्हाला सांगतो, लहान मुलं असतात ना, त्यांची भावना निर्मळ असते आणि तीव्र असते. लहान मूल जेव्हा आई करता रडतं त्यावेळेला ते अतिशय तीव्र असत बरं का. याला एक उत्तम उदाहरण द्यायचे महाराज. महाराज म्हणाले, एका गृहस्थाच्या घरी लग्न होतं, तेव्हा एक गरीब बाई, म्हणजे अगदी गरीब, तिचं लहान मूल, तानं मूल, ती घेऊन कामाला आली. आता तिची कामं केली, भांडी घासा, अमकं करा, तमकं करा, निवड टिपण करा, लग्नात समारंभ. बाकीच्या मोठ्या बायका होत्या सगळ्या श्रीमंतांच्या नशा. तर ते पाहून निजून उठलं, त्याला भूक लागली होती आणि ते रडायला लागलं. तेव्हा चांगल्या लुगड्या नेसलेले, दागिने घातलेल्या, सुरेख दिसायला अशी बाई त्याला घ्यायची. ते पोर आई म्हणायचे, त्या बाईच्या तोंडाकडे पाहायचं आणि पुन्हा रडायला सुरुवात, कारण ती आई नव्हे. बरं, ही बाई जिकडे काम करीत होती, भांडी घासत होती, तिला कळलं की बाबा पोर उठलाय म्हणून. तेव्हा ते सांगितले की बाबा पोर उठलाय, आपलं घ्या म्हणून. 2-4 बायांनी घेतलं, पोर काही राही ना, बाईच्या तोंडाकडे पाहायचं, जायचं. त्या बाईने कडेवर घेतल्याबरोबर पोर शांत झालं. असं म्हणाले, आपण नाम घ्यायला नंतर शांत झालं पाहिजे. काय आहे याच्यामध्ये अर्थ? मानसशास्त्रदृष्ट्या मला असं कौतुक वाटलं, या सत्पुरुषांना कसं ज्ञान असतं बघा. आई म्हटल्यानंतर आईची भावना जागी झाली आणि आई समोर उभी राहिली. ते झेपत नाही तोपर्यंत आई शब्दाला अर्थ नाही. तुम्ही आई आई का म्हणतो म्हणजे आजारी वगैरे बोलतो आपण आई म्हणून, बरं का. बघा तुम्ही, तसं नाम घेतल्याबरोबर राम समोर उभा राहायला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, अक्षर तुम्ही शब्द म्हटल्यानंतर त्या अक्षराचं ज्ञान झालं पाहिजे, हे तुमचं खरं घर आहे. आपलं सगळंच उलट पालट झालंय बरं का, त्याला काही इलाज नाही. कृत्रिम झालंय आपलं फार. व्याख्यान देताना काय जोरजोराने व्याख्यान देतात नाही का, काय उपयोग काय? निरूपण आमचं की लोक करतात, काय आहे ते निरूपणात पाहून घ्या नुसतं त्यांना आपले, बरं का, बाकीचं काय नाही. तुम्हाला मी ती एक गोष्ट सांगितली ना, रँगलर परांजप्यांच्या भावाची, बरं का, पुन्हा ऐकण्यासारखी आहे ती. काय झालं, नवरा बायको 2 जण, मूल बाळ नव्हतं त्यांना तोपर्यंत. तेव्हा रात्री खडबड सुरू झाली. तेव्हा एक उंदीर होता लेखाचा, तो धडपड करीत होता. तेव्हा जाग आल्यानंतर हे उठले यजमान, हातात काठी घेतली आणि टेबलावर उभे राहिले. तेवढ्यात बायको उभी राहिली, म्हणजे जागी झाली आणि तिला म्हणाले, घाबरतेस काय, मार म्हणले त्याला, घाबरतेस काय, मार म्हणले त्याला. आपण टेबलावर काठी घेऊन उभे, बरं का, असं आपलं होतं. म्हणजे तू घाबरू नको, तू मार त्याला, मी मात्र घाबरू नको म्हणणार. तसं आपलं नामस्मरण चालतं. भावना येत नाही ना, त्या शब्दांना खरे पण येत नाही ना, नाही का. म्हणजे अलीकडे जसं चालतंय, पगार वाढवतो तुम्हाला, वर्षोनवर्ष वाढवतो म्हणतो, वाढवित नाही, गप्पा ठोकतो, तशापैकी नामस्मरणाचं होते. मग कसं असेल, त्यात जी भावना यायला पाहिजे ती येत नाही. आणि यांचं म्हणणं असं आहे की अक्षर शब्द उच्चारला बरोबर तो बोध झाला पाहिजे, मग ते खरं तुझं घर आहे. म्हणजे मन थांबलंच, वासना संपलीच त्याच्या. बर, परी अवघा ही देहपुरी आहे निजलियाचे परी, जे व्यापार करवी ना करी म्हणवून या. आता माणसाची वस्तुस्थिती सांगताय, तत्वज्ञानाच्या दृष्टीने फार अप्रतिम आहे. माझा काय तो आज विषय नव्हे, मेटाफिजिक्स ज्याला म्हणतात, नाहीतर त्याच्या आणखी मी हे सांगितले असते आपल्याला. अरे हा जो सर्वव्यापी आहे, या विश्वाचा मालक आहे, विश्व निर्माण करण्याचं त्याचं काम आहे, सगळं आहे. पण मग माणसाच्या देहात कसं आहे ते म्हणाले, हा निजल्यासारखा आहे. शब्द कसे वापरलेत बघा, देहपुरी आहे निजलियाची परी, झोपी गेल्यासारखा आहे म्हणाले. जे व्यापार करवी ना करी म्हणून या. आपण कोणाला करा म्हणत नाही, कोणाला करू नका म्हणत नाही, नुसतं आहे. आणखी एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय,
दीप ठेविला परिवरी, परिवारामध्ये हा ठेवलेला आहे दिवा, तो नियमिना निवारी, कोणाला कर म्हणत नाही, कोणाला करू नको म्हणत नाही, तसा सत्पुरुष म्हणाले असतो. परमात्मा माणसामध्ये असा आहे निजल्यासारखा आहे म्हणाले. बर, हेरवी जे शरीर चेष्टा, त्या माझी एकही न ठेकेगा सुभटा, दाही इंद्रियांच्या वाटा वाहतची आहाती. देहाचे इंद्रियांचे सगळे व्यापार होत आहे, हा करीत नाही न करी म्हणत नाही, म्हणजे नुसता आहे, म्हणजे साक्षीत्वान आहे. बरं का, आता साक्षीत्वान आहे म्हणजे कसं काय आहे, तर साक्षी म्हणजे अक्ष म्हणजे डोळा, पाहतो पण त्यात भाग घेत नाही. तर हे सगळं जग त्याच्या प्रकाशात चाललेलं आहे, त्या प्रकाशानं सगळं प्रकाशत आहे. असं असल्यामुळे तो असून नसल्यासारखा आपल्याला जरी वाटला तरी ज्ञान म्हणजे त्याच्या असण्याची जाणीव करून घेणं, हे ज्ञान. म्हणजे काय, याचा काय म्हणायचं, याचा अर्थ असा, ज्ञानेश्वर महाराजांची पहिली ओवी जी आहे ना, ओम नमोजी आद्या, तो हा आद्य प्रायमॉर्डियल सगळ्याच्या आधीचा, वेद प्रतिपाद्या, वेदानं प्रतिपाद्य करायला योग्य असा, वेदाचा विषय होणार, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. क्लासिक म्हणजे काय, त्या उपनिषदांच्या ऋषीने काय लिहिलंय असं ज्ञानेश्वर महाराज लिहिलं. तर कसा आहे हा, त्याची अवस्था कळायला तोच व्हायला पाहिजे, स्वसंवेद्य आहे, मला सांगून कळायचं नाहीये. हा शरीरात असून सुद्धा काही कसा करीत नाही, तर फार फार म्हणता निजलेला आहे झालं नुसता. अरे निजलेला असला तरी सूर्य निजलेला आहे, त्याचा प्रकाश आहे, त्या प्रकाशामध्ये सगळं घडतंय आणि ते साक्षीत्व आहे. आपल्याला काय शिकायचंय, माझा गुरु जो आहे तो मला दिसत नसेल, त्याचे शब्द मला ऐकायला येत नसतील, परंतु मी त्याला गुरु मानल्यानंतर माझ्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट त्याच्या सत्तेनं घडते आहे, याचं नाव परमात्मा. काही करू नका आपण, जप नको, तप नको, कुठे गुरुकडे जाणं नको, येणं नको, प्रत्येक ठिकाणी तू आहेस, तू आहेस, तू आहेस, जहां देखे उधर तू ही तू है. बस, जिकडे पाहावं तिकडे तुझी सत्ता आहे, हा परमात्मा आहे. सोपं ऐकायला म्हणजे म्हणून तुम्हाला मी सांगितलं ना, मला परवा एकाने सांगितलं बरं का, की एक डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे एक पेशंट आला, मला ती कल्पना सुद्धा समजत नाही, सहन जाऊ द्या, त्याला कॅन्सर झालेला होता. बरं का, तुम्ही ऐकलंय, कॅन्सर झालेला, याचा अन्ननलिकेचा कॅन्सर झालेला. तो आला आणि म्हणला, डॉक्टर मी तुमच्याकडे आलोय की मला महाराजांच्या कृपेनं कॅन्सर झाला. भाषा समजते का आपल्याला? ऐकून ठेवा, काय माणूस असेल, विद्वान काही नाही. महाराजांच्या कृपेनं मला कॅन्सर झालेला आहे, तर माझे किती दिवस आहेत असं वाटतं तुम्हाला? तो महिन्याने मेला पुढे. पण ही भावना बघा की त्याचा प्रकाश जो आहे, त्या प्रकाशात जिथे जग चाललेलं आहे, तर त्या प्रकाशामध्ये जे जे घडतं आहे ते कृपाच असली पाहिजे, कारण त्याच्या कृपेशिवाय जग चालणं शक्य नाही. ही इज द मॉरल गव्हर्नर ऑफ द युनिव्हर्स. का म्हणतो मी मॉरल गव्हर्नर? त्याचं कारण जी घटना घडते ती त्याच्या सत्तेनं संमतीनंच घडत असली पाहिजे. ही जाणीव सारखी राहणं म्हणजे परमार्थ आहे. आपण किती खाली असतो नाही हो, हे ऐकायला बरं वाटतं सगळं. मी तुम्हाला एक गंमत सांगतो ना, नेहमी तुम्हाला सांगतो की नाही कोणाला ठेव. समजा आपण फार आजारी आहोत, बरं का, आणि गावामध्ये आपला डॉक्टर आहेच आणि आपले गुरुही आहेत, दोघंही आहेत. आपण दोघांनाही बोलावणं पाठवलं की बाबा मला बघायला या. पहिल्यांदा कोणाची वाट बघू आम्ही तर डॉक्टरची वाट बघू बोल. आणि कुणी म्हणलं अहो डॉक्टर का? अरे गुरु तर आहेतच, ते कुठे जात आहेत म्हणाले, गुरु तर आहेतच.
बघा सत्तेच. आणि तो डॉक्टर घाबरतो बरं का स्वतः सुद्धा, हो काय झालंय ते. पण माणसाची एकंदर श्रद्धा कशी असते हा, नाही का. म्हणून बलवान कोण? बलवान तो की जो त्याच्यावरती विश्वासून राहतो. हा, त्याच्यावर विश्वास न म्हणजे खरा परमार्थ आहे. याच्यातून ते पाहायचं, याच्या प्रकाशात सगळं आहे बरं का. कठोपनिषदात तिचा मंत्रच आहे, तो मंत्र ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवात घेतलेला आहे बरं. ज्याच्या प्रकाशानं सर्व प्रकाश ते आहे. बर, मग या उकलवूनी विषयांचा पेटा होत मनाचा चोहटा, जो सुखदुःखांचा राजवाटा भितराही पावे. त्याच्या प्रकाशामध्ये चाललेलं या इंद्रियाने मग आपला सगळा व्यापार सुरू केला. इंद्रियाने आपल्या पेट्या उघडल्या, चव्हाट्यावरती मांडल्या, दुकान थाटलं आणि मग सगळा व्यवहार सुरू झाला. म्हणजे सूक्ष्मातून जडापर्यंत जी जी हालचाल होते ती त्याच्या सत्तेने होते, हे माणसाने ध्यानात ठेवावं. मग परी रावो पहुडलिया सुखे, जैसा देशींचा व्यापार न ठके, प्रजा आपुला आले अभिलाखे करीतची असती. काय सुरेख आहे बघा. एक राजा आहे आणि त्याचं राज्य आहे. राजा निजला असताना सुद्धा प्रजा आपापली कामं करतात. तसा हा परमात्मा स्वरूप असलेला आत्मा हा आतमध्ये जरी निजलेला असला त्याच सगळी प्रजा काम करीत असते. दुसऱ्या एका ठिकाणी म्हणले, इथे नव्हे की म्हणले एक शहर बांधलं राजाने. अरे राजाचे काय शिणेले हात, अरे राजाने बांधलं म्हणतो, पण राजा काय हात तिथे विटा उचलायला गेला होता? नाही. तसा हा परमात्मा सर्व करता असून सुद्धा त्याचं करते पण आपण समजतो तसं नाही असणं, हेच त्याचं हे आहे. याला महाराजांचा एक दृष्टांत फार फार अप्रतिम आहे बा. एका माणसाला 3 पोरं होते, भारी बंड पोरं होते, मारामारी करायचे, आरडाओरडा करायचे. बाप फार कडक होता म्हणाले बरं का. तेव्हा बाप नसला की गोंधळ घरामध्ये सगळा बरं का. फार खोड्या करायचे, आरडाओरडा मारामाऱ्या करायचे. बाप ऑफिसला गेलेला होता आणि पोरांचा गोंधळ चालूच होता. संध्याकाळची वेळ झाली आणि 5:30ला बाप ऑफिसातून घरी आला. घरी आला, काय बोलण्याचं कारणच नाही. आल्या बरोबर थंड एकदम गप्प सगळे बरं का. त्याला कल्पनाही नाही की पोरं गोंधळ करतायत. आले, कपडे बिपडे काढले, पोरं गप्प बसवायला बापाने काय केलं? त्याचं अस्तित्वच नुसतं काम करतं ना. तसं परमात्मा म्हणाले कोणाला काही सांगत नाही आणि नाही म्हणत नाही, नुसता प्रगट झाला की जग चाललंच. काय त्याला जग चालवायला काही फरमान काढावं लागत नाही बरं का. गॅझेट, ऑर्डिनरी गॅझेट चाललाय, नुसतं अस्तित्व त्याचं. आणि ही गोष्ट खरी आहे. तुम्हाला माहिती आहे ना, एकदा काय झालं, एक ऑफिसर माझ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, तो रोज 8:45ला यायचा. त्या दिवशी लगेच 9:15 आला आणि आतमध्ये बसला होता ऑफिसामध्ये. कोणाला कल्पना नाही. ते क्लार्क लोक आले सगळे, कोणी चहा मागो, कोणी काय, आले तुझं कसं काय, माझं कसं काय चाललं. तेवढ्यात तो खोकला आतमध्ये, अरे साहेब आले म्हणून जोडी चूक. हा, सारे व्यवहारात पाहता ना तुम्ही, नाही का. पूर्वी आता आमच्या लहानपणी अशी मर्यादा असे की घरातल्या बायका वगैरे म्हाताऱ्या असो तरुण असो की कोणी पुरुष आला तर पाय पसरलेले आवरून बसायचे. आता आवरले बसले, हो आता सोडून द्या, आताच नाही काय. एकदा काय झालं, गंमत म्हणून सांगतो, चांगलं वाईट नाही हा, माझं सांगण्याचं एक उदाहरण द्यायचं. एकदा काय झालं, एक नवरा बायको महाराजांना भेटायला आले. भेटायला आल्यानंतर तर ती बाई जी होती सध्याच्या पद्धतीप्रमाणे नवऱ्याबद्दल अरे तुरे म्हणून बोलत होती बरं का. तेव्हा महाराज म्हणाले, हा तुमचा भाऊ बिऊ आहे का म्हणाले. नाही, तिने सरळ सांगितलं माझा नवरा आहे म्हणून. एवढंच म्हणाले, त्यातलं गमत एवढंच म्हणाले, लोकात तरी त्यांचा अपमान करू नका म्हणाले, एवढंच बोलले. नाही नाही, ते पद्धती बदलणार असो, त्याबद्दल नाही. सांगण्याचा हेतू काय माझा,
परमात्मा कसा आहे म्हणावा तर सत्ता रूपानं आहे. जाणीव नसली तर कार्य होईल, पण त्याचं असते पण आहेच पुन्हा. ते जाणीव ठेवणं म्हणजे परमात्मा आहे. पुढे म्हणाले, तैसे बुद्धीचे हन जाणणे, का मनाचे घेणे देणे, इंद्रियांचे करणे स्फुरण वायूचे, हे देहक्रिया आघवी न करिता होय बरवी, जैसे न चालवितेची रवी लोक चाले. सूर्य तुम्हाला उठा म्हणत नाही, निजा म्हणत नाही. सूर्य उगवला की आपोआप जसं विश्वाचे व्यापार चालतात, तसं देहाचे हे सगळे व्यापार, बुद्धीचं जाणणं, मनाचं संकल्प विकल्प करणं, इंद्रियांचे व्यापार, हे सगळे त्याच्या प्रकाशात चालतात. ही खरी जाणीवीची खूण आहे. मग म्हणाले की अर्जुना तया परी सुतला आहे ऐसा शरीरी, म्हणून पुरुष गा अवधारी म्हणे पे त्याचे. पुरुष म्हणजे गावात राहणारा, पुर म्हणजे गाव, गावात राहणारा तो पुरुष. देहपुरामध्ये म्हणून त्याला पुरुष असं म्हणतात. आणि मग आणि प्रकृती पतिव्रते पहुडलिया एक पत्नी व्रते, येणे ही कारणे जयाते पुरुष म्हणोय. बर, हे सगळं कसं घडतं तर त्याची शक्ती जी आहे प्रकृती, ती पतिव्रता आहे मोठी, तिला दुसरा काही यजमान नाही. तेव्हा त्याची शक्ती आपोआपच काम करते. त्या शक्तीमुळे सगळं चालतं. आणि आपण की नाही म्हणतो बघा, चेअर म्हणतो आपण, नाही का. चेअर म्हणजे व्यक्ती कोणी का असेना, त्यामध्ये बसणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला ती शक्ती देते. तर तसं या विश्वामध्ये सर्वंद व्यवहार त्याच्या शक्तीनं चालतात, पण त्या शक्तीला मागे तो असतो, म्हणून तो पुरुष असं म्हटला जातो. मग वेदांचे बहुवसपण देखीची ना जयाचे अंगण, गगनाचे पांघरुण बरं का होय देखा. तर म्हणले त्याची गंमत अशी आहे की तो गगनाला सुद्धा पांघरून घालील इतका तो व्यापक असला तरी त्याची शक्ती जी आहे ती एकाचा अनेक करील, त्याची सत्ता प्रत्यक्षात आणील, सूक्ष्मातून दृश्यात, अव्यक्तातून दृश्यात आणील. हे त्याच्या शक्तीनं चालतं. हे सांगण्याचं कारण असं आहे, माणूस जेव्हा परमात्म स्वरूपाचा विचार करतो त्यावेळेला मानवी बुद्धीनं करतो. आणि मानवी बुद्धीचा धर्म असा आहे की वस्तू कार्यकारण भावाशिवाय राहू शकत नाही. तेव्हा याचं कारण काय असावं तर हे विश्व जेवढं अफाट आहे तेवढे अफाट कारण याचं असलं पाहिजे. ते कारण म्हणजे ईश्वर आहे. जसं एखादा मनुष्य आहे, त्याचं वजन जर करायचं झालं, त्याचं ते हे करतात ना, गुळाचं वजन काय, सोन्याचं वजन, नाण्याने वजन, तो जेवढा तेवढंच ते वजन लागतं. तसं विश्व चालवणारा हा जो आहे याची शक्ती सुद्धा त्याच्यासारखीच लागते, त्याशिवाय चालत नाही. अमृतानुभवाच्या पहिल्या प्रकरणामध्ये शक्तीच काम कसं करते याचं वर्णन फार अप्रतिम आहे. तो आपलं काय विषय नव्हे. त्याला की नाही या विश्वामध्ये चालणारी जी शक्ती आहे त्या शक्तीलाच एनर्जी असं म्हणतात. ती माणसामध्ये बायो एनर्जी म्हणून राहील किंवा या जगतामध्ये या पंचमहाभूतांची शक्ती म्हणून राहील. एनर्जी, ज्याला मराठीत ऊर्जा असं म्हणतात, शक्तीपेक्षा ऊर्जा शब्द आहे. तेव्हा त्या शक्तीने हे काम चालतं हे तुम्ही सांगतात. मग म्हणाले, ऐसे जाणून योगीश्वर जया ते म्हणती परात्पर, जे अनन्य गतीचे घर गिवसीत येत. बरोबर, अनन्यास चिंतयंतो मा. या परमात्म स्वरूपाचं ज्ञान व्हायला त्याच्याशी अनन्य व्हायला पाहिजे. अनन्य म्हणजे अन्य नाही, ते अनन्य. एक सांगून ठेवतो आपल्याला, एक खून गाठ बांधून ठेवा. आपल्याला परमार्थ साधतो किंवा साधत नाही. साधत नाही याचं कारण काय तर माझी मनाची शक्ती आहे विभागलेली असते. जोपर्यंत विभागलेली आहे तोपर्यंत साधना अशक्य आहे. बरं, एके ठिकाणी केंद्रित झाली पाहिजे. ती एके ठिकाणी केंद्रित झाली की काम झालं असं आहे. अनन्य म्हणजे एक तुम्ही अगदी पंढरीचं पांडुरंग घ्या, तर दगडाची मूर्ती आहे, आपण उघडच आहे, पण त्या ठिकाणी परमात्म स्वरूपाचं गुप्त स्थान आहेच. कारण परमात्मा सूक्ष्मात सूक्ष्म तो जेव्हा दृश्य निर्माण करू लागला तेव्हा मॅटर म्हणजे जडद्रव्यापर्यंत आला. त्या जडद्रव्यात सुद्धा त्याचं स्थान आहे.
तर तुमचं एकाग्र झालं, अनन्य झालं की तिथपर्यंत ते पोचतं आणि मग मानवी धर्म तिथे प्रगट होतात. ते आहे ना नामदेवाचं, तो हाताने जेवत असे म्हणतात, हे काही चमत्कार नव्हे, त्यांची ती अनन्यता आहे, ती जबर शक्ती असते की बोलायची सोय नाही. एक साधं उदाहरण सांगतो आपल्याला. समजा एक विषय अभ्यासाचा आहे तुम्हाला आणि तुम्ही सगळे शक्तीच आपली तिथे केंद्रित केलीत तर बरोबर तुम्हाला त्या विषयाचं मर्म कळल्याशिवाय राहत नाही. साध्या बुद्धीच्या व्यापारामध्ये ती बुद्धी जिथे अनन्य होईल, एकाग्र होईल, तिथे त्याला त्याचं रहस्य जर कळतं तर मग विश्वामध्ये हा नियम लागू होईल. यात काय देऊ, जिकडे पाहावं तिकडे तोच होईल, शंकाच नाही. याची एक खूण आहे, त्याच्या 3 अवस्था ज्या आहेत त्या तिन्ही अवस्थामध्ये एकच त्याला राहील, दुसरं काय. बरं, काही नाही दुसरं त्याला, तेच 24 तास तेच, सर्व ठिकाणी, सर्व प्रसंगामध्ये, सर्व अवस्थामध्ये एकच एक. आणि हेच अनुसंधान असं म्हणतात. अनुसंधान म्हणजे केव्हाही पहा तोच. इतकंच नव्हे, त्या माणसाचं शरीर धर्म सुद्धा बदलून जाते. ज्याचं चिंतन करावं तसं ते बनायला लागेल. म्हणजे माणूस असला त्या गुरुसारखा तो दिसायला लागेल, इतकं ते होईल. या बाबतीत अलीकडच्या काळामध्ये रामकृष्ण म्हणजे एक विलक्षण विभूती होऊन गेली. म्हणजे असं ते ज्या वेळेला सीतेचं हे करीत असत, चिंतन करीत असत, त्यावेळेला त्यांना मासिक स्राव होत असे. मारुतीचं चिंतन करीत तेव्हा त्यांचं माकड हाड एवढं शक्यासारखं वाढलेलं होतं. काय शरीरावरती परिणाम असेल, मनाचं सामर्थ्य, ज्या मनातून देह निर्माण झालेला आहे त्या मनाला असं जर एका झालं तर तसं होऊन जाईल, त्याला काय आहे विशेष. बरं, हे आहे. आणि मला खात्री आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या वरचं इतकं एक तादात्म्य झालं तसं व्हायला शंकाच नाही. काय होतं, तो भाव स्थिर व्हायला पाहिजे, स्थैर्य येणं महत्वाचं आहे. एक लहानशी गोष्ट सांगतो आपल्याला त्याचा अनुभव आहे, एक 2-3 मिनिटं तेवढंच सांगतो आपल्याला. आपल्या नामामध्ये एकाग्र होत नाही असं म्हणतात नाही का. एकाग्र होणं म्हणजे स्थिर होणं, दुसरं काही नाही. बरं का, अस्थिर आहे ते स्थिर होणं म्हणजे एकाग्र. मला असं सांगा, तुम्ही जन्माला आला तेव्हा का तुमचं नाव बरोबर घेऊन आला? तुम्हाला आई बापाने नाव दिलं, नाव दिल्यानंतर काय वर्ष 2 वर्ष सारखं तुमच्या कानावर पडत गेलं, तेवढीच पुनरावृत्ती. आता कसं झालंय, तिन्ही अवस्थामध्ये ते नाम स्थिर झालेलं आहे. बघा, आपण गाढ झोपेत असताना सुद्धा जे अस्थिर नाम तुम्हाला दिलेलं आहे ते नाम एवढं खोल गेलेलं आहे की तुम्हाला झोपेत हाक मारली तर तुम्ही जागे होता. तुमच्या शरीराचं वर्णन करून तुम्ही जागे होत नाही, इतकं तादात्म्य त्याच्याशी होतं. तसंच इथे आहे, ज्या कल्पनेला आपण घट्ट धरलं त्या कल्पनेशी तादात्म्य झालो ते साकार व्हायलाच पाहिजे, हा विश्वाचा नियम आहे. बरं, गंमत खरोखर तशी आहे. म्हणून मला नेहमी असं आठवतं बघा की ज्ञानेश्वर महाराजांनी काय किती जन्म कोणा ठाऊक श्रीकृष्णाचं चिंतन केलं. ते अस्थिरच असणार पहिल्यांदा, किती जन्म आले कोणा ठाऊक त्यांची काय अवस्था असते. पण तुम्हाला माहिती आहे ना, ऐकण्यासारखं आहे, तैसाची ज्ञानदेव हृदय मंदिरी स्थिरावला. पांडवांच्या काळी कृष्ण राहिला जवळी, पांडवांशी सदा काळी कृष्ण राहिला जवळी, तैसाची ज्ञानदेवा कमळी स्थिरावला. परमात्मा आनंद स्वरूप आहे. परमात्मा आनंद स्वरूप असल्यामुळे तो यांच्या हृदयात जेव्हा स्थिर झाला, अवघाच संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिने लोक. माझ्या हृदयात स्थिरावलेला आनंदरूप परमात्मा संबंध त्रिभुवनात दिसायला लागला. असं भगवंताचं स्मरण होईल. ज्या गुरुने मला नाम दिलंय ते नाम अस्थिरच राहणार पहिल्यांदा. जर हृदय स्थिरावलं तर चळी काळी पाषाणी त्याला आपला गुरु दिसायला लागेल, इतकं तादात्म्य त्याच्याशी होईल. हे त्यांना सांगायचं आहे. तर पुढचा विषय आहे, पुढच्या रविवारी सांग. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.
राम रघुपती राघव राजा राम कपीत पावन